पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा ठरलेली घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात घडली आहे। मुसळधार पावसामुळे चोंढा घाटघर प्रकल्प परिसरातील चोंढा धबधब्यावर अचानक पाण्याचा प्रचंड लोंढा आल्याने धबधब्याखाली निसर्गाचा आनंद घेत असलेले 5 पर्यटक वाहून गेले। या दुर्घटनेत एका 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक पर्यटक अद्याप बेपत्ता आहे, तर स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसी प्रयत्नामुळे तिघांचे प्राण वाचले। सध्या राज्यभर पावसाचे वातावरण असून घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। शनिवारी रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, नद्या आणि डोंगराळ भागात गर्दी करत आहेत। मात्र डोंगर परिसरात वरच्या भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे क्षणार्धात पाण्याची पातळी वाढते आणि त्याचा अंदाज खाली असलेल्या पर्यटकांना येत नाही। त्यामुळे अनेकदा अशा दुर्घटना घडतात। रविवारी 26 जुलैला शहापूर तालुक्यात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला। विशेषतः डोळखाम परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। चोंढा घाटघर प्रकल्प परिसरातही पाण्याचा जोर कायम असल्याने धबधब्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाढले। डोंगर दऱ्यांमधून आलेल्या वेगवान पाण्याच्या प्रवाहाने काही क्षणातच पूरस्थिती निर्माण झाली। धबधब्याखाली पाण्यात खेळत असलेल्या पर्यटकांना काही समजण्याच्या आतच पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि 5 जण वाहून गेले। ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। पर्यटकांनी आरडाओरड करत जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी कोणतीही पर्वा न करता बचाव कार्य सुरू केले। धाडस आणि प्रसंगावधान दाखवत त्यांनी प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मुरकुटे यांना सुखरूप बाहेर काढले। मात्र या दुर्घटनेत कल्याणच्या आधारवाडी परिसरातील 21 वर्षीय आकाश महेंद्र देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच कल्याण पूर्वेतील दिनेश मांडलकर हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अन्य यंत्रणा शोध मोहीम राबवत आहेत। पावसाचा जोर आणि वेगवान प्रवाह यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत। दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना घडत असून अनेक पर्यटक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठ, धबधबे आणि धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास वारंवार मनाई करण्यात येते। अनेक ठिकाणी इशारा फलक, बंदी आदेश आणि पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येते। तरी देखील काही पर्यटक जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात आणि त्यातून अशा दुर्घटना घडतात। प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय धबधबे, नदीपात्र आणि डोंगराळ भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे। हवामान विभागानेही पुढील काही दिवस घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। पावसाळी सहलीचा आनंद काही क्षणाचा असतो, पण एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, धबधबे आणि नदी पात्रांपासून सुरक्षित अंतर ठेवा। तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता ही सर्वात मोठी जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।